मंत्रिमंडळ उपसमितीसमोर कोर्टाच्या निर्णयांचा मोठा पेच निर्माण झालेला आहे। कारण मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा सपशेल नकार आहे आणि हेच दोन्ही निर्णय या मार्गातील सर्वात मोठे अडसर ठरत आहेत। अशातच या पेचवर सल्लामसलत करण्यासाठी उपसमिती महाधिवक्त्यांसोबत चर्चा करणार आहे। बाळासाहेब रंगनाथ चव्हाणांना 2001 मध्ये जात पडताळणी समितीकडून कुणबी प्रमाणपत्र मिळालं होतं। चव्हाणांच्या कुणबी प्रमाणपत्राविरोधात जगन्नाथ होलेंनी तक्रार केली होती। तक्रारीची दखल न घेतल्यामुळे जगन्नाथ होले मुंबई हायकोर्टात गेले। हायकोर्टातील खटल्यात सरकार आणि बाळासाहेब चव्हाण हे प्रतिवादी झाले। 17 ऑक्टोबर 2003 रोजी मुंबई हायकोर्टाने निकाल दिला। चव्हाणांचे कुणबी प्रमाणपत्र स्वीकारल्यास संपूर्ण मराठा समाज कुणबी ठरेल असं हायकोर्टाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं। संपूर्ण मराठा समाज कुणबी ठरवणं सामाजिक मूर्खपणा ठरेल असंही हायकोर्टाने म्हटलं। बाळासाहेब चव्हाणांकडून हायकोर्टाच्या निर्णयाचं सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं। तर सुप्रीम कोर्टाकडून मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं 2005 साली। हायकोर्टाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेपाची गरज नसल्यानं खटला निकाली निघाला। मराठ्यांना यावेळेस कुणबी म्हणून आरक्षण देण्यासाठी आपण बघतोय की कोर्टाने नकार दिल्याचं 2003 आणि 2005 सालीच पाहायला मिळालं होतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।